होय. अरे उठकी झालं रानातलं बघ की तिकडे ऊस फोडत्यात. खताबिताचं नियोजन बघावं काहीतरी. आजचे दिवस तुम्ही बघा, मला जरा बाहेर जायचंय फिरायला. मलाच सांग काम. आता दररोज तर मीच बघतोय ना, एक दिवस तरी मला जाऊ द्या की कुठेतरी. मला होतंय का आता कामरामुळं? आजचे दिवस बघा तुम्ही, उद्यापासून मीच बघणार आहे. काय बोलतो तुम्ही बाबा, मला हेच कळत नाही. करायचे का काम धंदा काहीतरी. हे काय बसायचे दिवस आहेत का आता? हे बाबांना नुसतं बडबड केल्याशिवाय काय सुचत नाही. अगं आवरलं का? हा आले. का अजून तासभर लावती? नाही आवरलं. चल पिशवी घे चल. अहो पिशवी कशाला? आपल्याला लगेच माघारी यायचंय ना जेवण करून. जेवण करून? मग अहो आता मागच्या धोंड्याला गेलतो की आपण, तेव्हा बाबांनी कसरीने तुम्हाला अंगठी केलेली आहे. मग आता ह्या वेळेस काय अपेक्षा करू नका बघा त्यांच्या. अपेक्षा करू नका म्हणजे? माझ्या मित्रांकडे बघ, हा किती खुशीन जातात खुशीन येतात काही ना काही घेऊन. मी असंच जाऊ का? हात आली तू ना हात आली येऊ का? अहो तुमच्या मित्रांच्या सासरवाड्या तशा आहेत, त्यांना करून पाठवतात ते. पण तुम्हाला तर माहिती ना माझ्या बाबांचं कसं आहे, आणि ती लग्नाचं कर्ज केलेलं तीच फेडता फेडता त्यांचे दिवस कसे गेले त्यांची त्यांना माहिती. आणि वय झालंय हो त्यांना, आता दिसत बी नाही व्यवस्थित, त्यांना करून सुद्धा खाता येत नाही. हा तिथं गेल्यावर पण मलाच करावं लागेल आणि खाऊ घालावं लागेल तुम्हाला. तुलाच करून खाऊ घालावं लागेल. वय झालं म्हणजे काय त्याला काय वय लागतं काय? मला चेन करू दे एखादी. अहो चेन कराय पैसे तर पाहिजे का नाही ते माणसाकडे? मला माहित नाही, माझे मित्र मला नाव ठेवते त्याचं काय करू? अहो मग बाबांकडे जर 10-5 असते ना तर आपण दोघाला आपले कपडे करून येऊ की. नाही म्हण ना, मग इथूनच कपडे घेऊन जाऊ आणि बाबांचं नाव करू. तेवढं बरं जमतं तुला? अहो तसं थोडी म्हणले मी. तसं थोडे म्हणले, मला बाकी माहित नाही. चल आता बाबांकडे काय एवढे पैसे नसते, तुम्ही काय हट्ट धरू नका बघा. नुसतं कपड्यावर समाधान नाही मानणार मी, चेन किंवा अंगठी पाहिजे. अहो ऐकून घ्या माझं थोडं. ऐक ना, तूच ऐकून घ्या आमचं. तू 100 बारा त्यांच्याकडे जाते त्याला त्रास देते ना, कामधंदे सोडून तिकडे जायचं. त्यांनाच घेऊन ये ना इथं, करतो ना आम्ही सेवा त्यांची. हो दे तुझ्या तरी मनासारखं. कारण आहे ना त्यांची सेवा करण्यासाठीच आम्ही जन्म घेतलाय. घेऊन ये त्यांना कायमचं इकडं. नुसतं म्हाताऱ्याचं नुसतं बापाचा पुळका असतो, बाकी काही नाही. तिला इथलं काही पडलेलं नाही. तिला येऊन जाऊन बापाचा पुळका आणि माझ्या बापाचं काय चाललं असं आणि त्यांना कोण बघत असं. घेऊन ये एकदाच इथं. अहो पण आता एक वेळेस केली की त्यांना अंगठी, आता दरवेळेसच करावं म्हणून काय नियम आहे नको का? आम्हाला अंगठी, आम्हाला भीक नाही लागली, कळालं का? नाही मला चेन करायची, काय अंगठी नको म्हणजे काय? कशाला? त्यांनाच नाही तिथं खायला आणि कुठं आपल्याला चेन फिन. जाऊ तिकडं. दोंड्याचा महिना आहे आई, मला सगळे मित्र नाव ठेवते तसंच आलं म्हणून जाऊ. ते कळायला पाहिजे ना तिला. तिला कळतंय का? चल ग घे पिशी, चल घे लवकर. जा थोबाड घेऊन जा, पिशवी घेऊन. ताण लागले असेल म्हशीला, खायला कमी निदान पाणी तरी जीवाला तिच्या. धर बाबा पे. पिया ग, आता खायला नाही तुला. गडीभरच्या रानात गेले आणीन कुठून तरी घास. तुम्ही इथं मला वाटलं तिकडे खूप इथं असतात. अरे तू आहे बा, हा कशी आहेस? बरी एकटी चालीस? नाही आलेत की ते. असं होय, बरं चाललंय तुझं? हा बरं आहे माझं. बरं झालं, लेकरू भेटायला आलं ना, जीवाला बरं वाटतं बघ. जेवले का तुम्ही? नाही ना, आता काय केलं, खायला नाही तिला म्हणलं हिला पाणी पाजावं, उलस खायला आणतो कुठून तरी, आणि मग करायची एक भाकर खायचं आपलं. आता तुम्ही नका करू, मी आले की मी करते स्वयंपाक. हा घरात पीठ वगैरे आहे का? सगळं विचार, नाही तर घेऊन आलो असतो ना आपण घरून. हाय पीठ आहे थोडस. जे विचारायचं ते नाही. हो मामा, धोंड्याला आलोय मी आणि ते मला ते चैन करायची, तेवढी चैन पाहिजे. हाय काय उलशी काय ना, डाळ फिळ आणतो दुकानातून, काय काय आहे बघ राहिलेला आणतो दुकानात जाऊन मी. बरोबर. तो बाप का बाहेर झाला काय? मी काय म्हणलं, काय ऐकायला येत नाही काय? काय 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 म्हणताय काय पाहुणा? अहो चैन करायची मला. चैन? ते म्हणते दोंडे जेवणाला आलोय, मला चेनच पाहिजे. अगं एवढे त्याशिवाय जेवणार नाही. अगं आता नाही ना एवढे पैसे, मग आता चैनीला लय लागत असतील बाबा पैसे. लागत आहेत ना बाबा. एक काम कर, चहा पाण्याचं कर, करतो काहीतरी. मला ते चहा बी नको, ते पाणी बी नको. जोपर्यंत चैन घेत नाही ना तोपर्यंत मी काही खाणार बी नाही पिणार बी नाही. नको टेन्शन घेऊ, करतो काहीतरी. बाब आता करतो. चला ना.
पाणी तरी घ्या. काय काय घरात बसू का ते या घरात पाणी घेऊ काय घुसता तरी येतं का ते व नसती केली तुला सांग लग्न तर परवडलं असतं. अहो करतो काहीतरी करतो. सगळ्या त्या म्हातारीचं वाश येते इथंच मुत काय ना तुझ्या म्हातारे बाहेर थांबतो मी काय ते बघा तेवढं चैनीचं. हा 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 काय वेळ आणली असेल रे परमेश्वरा. चांगल्या घरी लेकरू दिलं म्हणलं सुखात राहीन. काय आहे माझ्याकडे सांग ना. नाही काही करावं तर ते लेकराची अडचणी वाढतील. हाय आता एवढे उचस आणि कोपाट. ऐक स्वतःच्या लेकरासारखा जीव लावला तुला बघ. राम राम अण्णा. राम राम. कोण र? पवार बोलतोय. पवार आहे वय. हा बरं झालं आला रे. बोला की काय काय करताय? अरे हिला आहे ना हा इकायचं म्हणतोय बघ ना असलं ते काय. कशाला ऐकत अहो एवढी एवढीस होत त्यावेळेस पासून तुम्ही सांभाळले कुठून कुठून गावात आणलं तुम्ही. हा केलं लहानाचं मोठं गाभण आहे ना ती. अहो गाभण आहे पण यायला झाल्या ही जर नाही म्हणलं तर लाख 1.5 लाख रुपये येत्याल. आपण आता लय जराशी आहे ना अडचणीचा झालाय विषय. तेव्हा म्हणलं मग हिला इकून अशी अशी काय अडचण आली तुमच्यावर हिला इकायची पाळी आली ते हे जावय आलं दोंडे खायला. मग आता ते काहीतरी मग चेन अंगठीन मग चाललंय तर काहीतरी मग होईल. अहो विकायचं आणि ह्याला किती हे जे येते 60-70 जे एक तोळ्याला किती लागतंय 1.5 लाख रुपये तोळा आहे आता. हाय आता पण मग एक काम करतो का हा उलस कुडून असं उसने पासने बघतो का 10-5. अहो उसनं पासनं जरी बघून दिलं की कशाने फेडणार तुम्ही? ह्या खुरावड्यावर फेडणार का तुम्ही? आता लेकीसाठी करावं लागेल ना बाबा. अहो थांबा काहीतरी करतो मी. तर काहीतरी ना बघ करावं लागेल त्याला. हॅलो काय चाललंय बागायदार? काय नाही निवांत आहे बोला की. अहो उसाचं पैसे किती झालं? ऊसाचं झालं 5 लाख. अहो काय तुम्ही सांगता एवढं मोठं बागायदार तुम्ही आणि तुमचं पोरगा आलंय त्या म्हाताऱ्याकडे आणि म्हाताऱ्याला म्हणतंय चेन कर कुठं अंगठी कर हे असं असतंय का? भीक लागली काय तुम्हाला? अहो ती आता पोरांच्या नादानी आला असेल त्याच्या डोक्यात काहीतरी करीन दोंड्यामुळे. नाही हे बरोबर नाही बरं का. अहो ती म्हातारं काय काय करून ती मसाड मोठं केलंय. त्या म्हाताऱ्याकडे राहायला तरी घर आहे का? तुम्ही राहा असं पोराला जरा वळण लावा. बर लगेच चालतंय ठेवू का मग? अरे झालं का म्हणला कुणाला 10-5 मागवतो. केलं का नियोजन? केलं नियोजन. पोराचाच बाप येतोय इकडे. चला कशाला बोलावलं. मग त्यालाच फोन केलाय मी. अरे काय आपण भानगडे रे? आपण कुठे करायचं. गेलं ती पोरग? कुठे आहे ते? हाय तिकडे आतमध्ये बसलाय घरात त्यो. कुठे गेलाय? अक्षय अच्छा धीराने घ्या जरा लेकर असते. तुम्ही काय आले बाबा? ए अक्षय अरे लाज वाटते का तुला? लय लाखाच्या गप्पा मारतो. हा काय चाललंय? मसाडी इकायचं म्हणतोय त्यो. कशाला विकायची मसाज? ते माझे मित्र सगळे धोंड्याची चैन अंगठी. अरे ते लाखे असते पैसा आहे त्यांच्याकडे. आपल्याकडे काही कमी आहे का? अक्षय जे तिकडे चैनी ते मागते ते करोडपती येते. मग काय आहे मात्र काय राहिलं तेवढी एक म्हैस आणि तिच्यावर बसला तू. अरे सासरवाडी आहे ना तेवढी दांडी तिच्या असली ना, आता जाळ्यात तर नाही तुझं मागायला घरचं. काही नाही. हा. ते काय करायचं? गरीबाकडे कशाला मागवतो? हो, मला एकुलती एकच लेख. आता काय एवढी चांगली पोरगी दिली तुला. पुरी भेटत नाही पोरांना आता. हाय दोंड्याचा महिना वाटतं जावायला लेख. अहो दोंड्याचा महिना आहे म्हणून सगळंच करता का तुम्ही? देता का सगळं? काय हाय का तुमच्याकडे राहिलंय का आता? हा तू पाहिला पाहिजे त्यांना माग पुढे काय आहे ती आणि तू त्यांच्या जीवावर बसला बरे. त्यांना लेख नाही तो तू लेख असायचा जावाई काय आणि लेख काय? कळाय पाहिजे तुला पण काय म्हाताऱ्याकडे काय मागाव काय नाही काय हाय का त्याच्याकडे काय राहिलंय का? बघ ना आपले हाय संडे हिंडत तसे आहेत का त्याला पुरी भेटतात का? तुला बी म्हणले होते ना मी उलट त्यांना आपल्या इथं राहायला आण. बोला ना तुम्ही. हा बाबा असं करा तुम्ही आमच्याकडेच चला. इथं कुठे हाताने कव्हर करून खाता? पाहुण्याच्या दारात हा, उठता येईना बसता येईना तुम्हाला. बरं नाही ना. म्हैस सांभाळायची. नाही, आता काय तिला एकायचं म्हणलं ना आपलं मग काय हाताने करायचं खायचं अहो पडायचं. दादा तुम्ही कशाला हाताने करताना खाता? लेख आहे ना तुम्हाला. मी होय. बहिणी सारखी आहे. घेऊन जाता ना तिकडे मग हा आणि त्याला नीट सांभाळ.
हाय बरं दोन का? आणि ती मसाड बिसाड घेऊन जा तिथं संभळ. तिथं सुखाने जगता आणि इथं एक टायमाला खातात की नाही आम्हाला चिंता खूप आहे तुमची. का आता एक पावसाळा आलाय गेलं ओढून तर काय करायचं म्हाताऱ्याने. घे ना बापाची ए बाय. काळजी घे ना जरा, चल ना घेऊन. एक काम कर आता नाही काय पण निदान चहा पाणी तर पाहुण्याला आल्यावर मग अहो नाही नको चहा पाणी, काय चुकलं असेल तर मला माफ करा. ते माझ्या मित्रांचं ऐकून मी तुम्हाला जेवढं काय बोललो असेल हाय आता दोंड्याचा महिना तुमचं बी तरी काय चुकतंय हो? नाही, जाऊ द्या. हो पण बाबा ती त्यांचे ते करोडपती माणसं आहेत. तुम्हाला तुमची एक म्हैस आणि तुम्हाला तुमचंच पडलंय जागायचं. करा काय ते चहा पाण्याचं अरे कर म्हैस कोणी एवढे पैसे देईल का? आता चहा पाणी नाही, चहा आता पाणी त्याला direct तिकडेच घेऊन जा आणि तिकडेच जेवण करा. हा चला बाबा. चला चला काठी दे. आणि ते म्हैस न्यायचं हे कर बंदोबस्त कर. ते बघू नंतर चला आता. टेम्पो बिंपो करा आणि म्हैस घेऊन जावा मग ते. हा.